हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे रुपाली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इट्स इझी. माझ्या सुंदर सकाळची सुरुवात ह्या सुंदर फुलांकडे आणि बाल्कनीत लावलेल्या सुंदर सुंदर रोपांकडे पाहून होते. सुंदरशी छोटीशी गार्डन माझ्या बाळाने ह्या गॅलरीमध्ये बनवली आहे. सकाळी सकाळी त्या सगळ्या फुलझाडांना, त्या शोच्या प्लांट्सला, सगळ्या प्लांट्सला पाहिलं ना की एकदम मन फ्रेश होऊन जातं. थंड थंड सकाळ आणि मग गरम गरम चहा, असाच सुरू होतो माझा रोजचा दिवस. आज डब्यासाठी होता व्हेज बिर्याणीचा बेत. त्यासाठी लागणारे बटाटे आणि कांदे मी तळून घेतले आहेत. आता गरम गरम चहा मी अगोदर आमच्या यांना नेऊन देते. पाण्यामध्ये वेलची, काळी आणि हिरवी दोन्ही, 4-5 मिरी, तेजपत्ता आणि तुम्हाला हवी असणारे खडे मसाले त्याच्यामध्ये तुम्ही टाकून थोडंसं मीठ घालून त्याला झाकून ठेवायचं. माझं छोटं पिल्लू आता उठलेले. दूध थंड करण्यासाठी ग्लास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर लवकर थंड होतं दूध. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आहे, कारण दूध थोडंसं घट्ट होतं आणि लहान मुलांना जास्त घट्ट दूध डायजेस्ट होत नाही. त्याच्यामध्ये मी साखरेच्या ऐवजी गूळ घालते आहे, कारण साखर ही 2 ते 3 वर्षापर्यंत मुलांना द्यायची नसते. त्याचसोबत मी थोडीशी सुंठही त्यामध्ये टाकते आहे. सुंठ याच्यासाठी, कारण आता पावसाचे दिवस चालू आहेत, वातावरण खराब आहे आणि आपण दुधामध्ये जेव्हाही सुंठ टाकतो तर मुलांना कफ होत नाही. दुधामुळे कफ होण्याची शक्यता असते, तर आपण सुंठ थोडीशी घातल्यानंतर कफ होत नाही. त्याच्यामुळे मी रोज त्याला दुधामध्ये गूळ आणि सुंठ टाकून देते. सुंठेचं प्रमाण खूपच कमी हवं आहे. आणि आता त्याला स्टर केल्याच्या नंतर दूध थंड होईल. त्याच्यातली जी काही हीट आहे ती सगळी पाण्यामध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे दूध लवकर थंड होतं. मग हे चाळून दूध मी आता पिल्लूला देते. मी फुलकोबीसाठी पाणी उकळायला ठेवत आहे. त्याच्यामध्ये फुलकोबी आपण टाकूया आणि त्याचसोबत थोडंसं मीठही टाकायचं, जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये जी त्याला लागलेली घाण असते ते धुवून निघत नाही. तर जेव्हा आपण पाण्यामध्ये त्याला थोडंसं हलकंसं मिठासोबत उकळून घेतो तर ती स्वच्छ निघते. त्याचसोबत ती लवकर नरमही होते. मी हा बासमती तांदूळ डीमार्टमधनं आणलेला आहे. डीमार्टमधला कुठलाही तांदूळ असो या कुठली डाळ वगैरे काहीही असो, त्याला निसण्याची गरज पडत नाही, कारण ते खूप क्लीन असतं. आता मी थोड्या वेळ तांदूळ पाण्यामध्ये भिजू घालते आहे, कारण भिजवल्यामुळे तो लवकर शिजतो आणि खूप वेळ शिजल्यामुळे जो तुकडा पडण्याचा शक्यता असते तांदळाची ती कमी होते आणि असं भिजवल्यानंतर तो पटकनच शिजून जातो. फुलकोबी चांगली उकडली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला त्यातून थोडीशी एक कोबी घ्यावी लागेल आणि त्याला थोडंसं फोर्कनी टोचून पाहायचं की ती सॉफ्ट झालेली आहे की नाही हे आपल्याला समजून जाईल. तर ती चांगली सॉफ्ट झालेली दिसते. मसाले घातलेलं पाणी जेव्हा चांगलं उकळून येईल तेव्हा त्याचा असा रंग बदलतो आणि मग त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ, भिजवलेले जे तांदूळ होते ते सगळे त्याच्यामध्ये घालायचे. पाणी मी सगळं फेकून देणार नाही आहे त्याच्यामधलं. मी अगोदरच तिकडे पाणी कमी याच्यासाठीच घेतलं की हे पाणी फेकून द्यायची गरज पडू नये. हे पाण्यासहितच मी त्याच्यामध्ये टाकते आहे, कारण जेव्हा आपण त्याला पहिल्यांदा वॉश करतो इट्स ओके, पण आपण जेव्हा परत आणखीन ते भिजवलेलं पाणीही फेकून देतो ना, तर तेव्हा त्याच्यामधले जीवनसत्व हे निघून जातात. यातलं पाणीही आत्ता थोडंसंच ठेवायचं, जेवढं त्याला शिजण्यासाठी लागेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं. कारण जर आपण जास्त पाणी घेतलं आणि मग पुन्हा फक्त तांदूळ बाहेर काढला आणि ते उरलेलं सगळं पाणी आपण फेकून दिलं, तर त्यामुळे उकळल्याच्या नंतर म्हणजे चांगला तांदूळ शिजल्याच्या नंतर त्याच्यामधला सगळा अर्क, त्याच्यातले सगळे जीवनसत्व त्या पाण्यामध्ये जातात आणि त्याच्यामुळे ते सगळं निघून जातं. मग नुसताच भात खाऊन काही उपयोगाचं नाही आहे. कुठलीही गोष्ट खाताना त्याला उकळल्याच्या नंतर त्याचं पाणी हे कधीच फेकून द्यायचं नाही. तसंच मी त्याला घेतानाच कमी पाणी घेते आहे.
आता तेलामध्ये कोबी थोडीशी परतवून घ्यायची, उकडलेली कोबी. त्यासोबत आपण जे जे काही उकडलं होतं, म्हणजे जे जे काही शॅलो फ्राय करून घेतलं होतं, जसं की बटाटे असतील, कांदे असतील, ते सगळे आपण एक एक करून त्याच्यामध्ये घालणारच आहोत. त्यासोबत मी आता थोडासा लसणही सोलून घेतला, कारण मला फ्रेश लसण टाकायला आवडतं. कारण अद्रक लसणची पेस्ट आपण बनवली काय किंवा बाजारातून आणली काय, ती शेवटी खूप दिवसाची बनवलेली असते आणि ताज्या लसणाची जी टेस्ट येते ती टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही. शिवाय अद्रक ही माझ्या मुलाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त लसणच त्याच्यामध्ये टाकते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही टाका, पेस्ट टाका अथवा काहीही नाही टाकलं तरीही चालेल. सर्व भाज्या एकत्र करून त्याच्यामध्ये हळद, मीठ, बिर्याणी मसाला व आपल्या आवडीप्रमाणे मसाले त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सगळे मसाले एकत्र करून त्यामध्ये थोडंसं दहीही घालायचं. भाजीवरती अलगद तांदूळ म्हणजेच शिजलेला भात घालून त्याच्यावरती परत दह्याचा एक लेअर आपण टाकणार आहोत. बरेच जण पारंपरिक पद्धतीने अजूनही पुलाव बनवतात, पण मी कुकरमध्येच बनवते, कारण तो लवकरही शिजतो आणि जास्त पसाराही होत नाही. काळजी फक्त आपल्याला एवढीच घ्यायची आहे की कुकरची शिट्टी नाही झाली पाहिजे. जेव्हा पहिली शिट्टी होण्यासारखं आपल्याला जाणवेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता याची एकही शीत न तुटता भात अगदीच व्यवस्थित शिजलेला आहे आणि सर्व सारणसुद्धा आपण अलगदरित्या मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हवंच असल्यानंतर एक लेयर खाली आणि एक लेयर थोडासा भात टाकून त्याच्यावरतीही ठेवू शकता. हा पुलाव मस्त तयार झाला होता. त्यानंतर मग मी घरातला आवरायला सुरुवात केली. मयंकला मी झोपवलं होतं आणि तो झोपेल ना तेवढाच वेळ माझं काम होतं. आणि तुम्हीही तुमच्याकडे लहान मूल असेल तर तुम्हीही असंच करत असाल की मूल जेव्हा झोपले तेवढ्याच वेळात आपण काम आवरून घ्यायचं. जर तेव्हा नाही झालं तर पुन्हा शक्यच नाही. काय करायचं, काय करू हा विचारही करायला वेळ नसतो. आठवतं पटपट मग काय करायचं, कारण तिकडून कधी त्याचा आवाज येईल याची काहीही गॅरंटी नसते. मी पटपट किचन आवरून घेतलं. आवरतच होते, आला मग तितक्यात आवाज. उठला आहे माझं बाळ. झालं आता इथून पुढची कामं मला सगळी एका हातानेच करावी लागतात, कारण आता दोन हाताचा वापर करू शकतच नाही. एका हाताने त्याला पकडूनच धरावं लागतं आणि दुसऱ्या हाताने मला ती कामं आवरावी लागतात. काम तसंच ठेवूनही नाही चालणार, कारण ते पुन्हा माझ्यावरतीच बर्डन पडणार आहे. मला ओजसला स्कूलमधून घेऊनही यायचं आहे. आज हाफ डे आहे, त्याचा शनिवार होता म्हणून त्याला हाफ डे असल्यामुळे मला लवकर घेऊन यायचं आहे. त्यासाठी मग मी पटकन आवरत होते. मला त्यात ओजस येईपर्यंत माझं स्वतःचंही आवरायचं होतं, मयंकचंही आवरायचं होतं आणि मग सगळे तयार होण्यासाठी मी फटाफट आवरण्याचा प्रयत्न करत होते. मयंकला अंघोळ घालून नुकतंच त्याला मी खेळण्यासाठी सोडलं होतं. पहा, परत जशाचा तसा पसारा त्यानं केलेला आहे आणि सगळी खेळणी परत जिकडे तिकडे पसरवून ठेवली आहेत. अरे बापरे, त्यानं काय केलं, हे सगळं पीठ लावून घेतलं तोंडाला, सगळे कपडे भरवून घेतले. नुकतंच त्याचं आवरलेलं होतं आणि हा असाच करतो. मग मला त्याला आणण्यासाठी खूप गडबड होते. खूप मस्तीखोर आहे. मयंक, काय केलंय तू हे? मस्तीखोर. चला, मी माझं पण पटपट आवरून घेते, कारण आता गाडी खूप जवळ आलेली असेल. तोपर्यंत मी सगळं त्याचं आवरलं, परत एकदा मयंकला क्लीन केलं, स्वतःही आवरलं आणि मग आता मी निघाले आहे ओजसकडे. त्याला मी घेऊन येणार आहे. बस त्याची जवळच आलेली असेल, मग पुन्हा घाई गडबड व्हायला नको म्हणून मी तयार होते. तयार होताना मला एक आठवलं, लग्नाच्या अगोदर मला तयार होण्यासाठी 2-2 तास लागायचे. आता मात्र मी फक्त 5 मिनिटामध्ये तयार होते.
कारण मी जास्त काही मेकअप करू शकत नाही. माझ्या चेहऱ्यावरती माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला कुठलंच प्रोडक्ट सहन होत नाही. त्याच्यामुळे मी फक्त पावडरच यूज करते. काही प्रोडक्ट्स आहेत जे मी कधीतरी खूपच जास्त स्किन खराब झाल्यानंतर वापरते. तुम्हालाही जर अशी सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मी नक्की ते प्रोडक्ट शेअर करेन. चला बाय बाय. मी येते ओजसला घेऊन आणि आम्ही आत्ता आलो आहे बाहेर. ओजसच्या बसची वाट पाहतोय. घरी आल्या पहिल्यांदा ओजस स्वच्छ हात धुतो आणि मग दोघांची अशी फ्रेंडशिप होते. कपडे काही तो लवकर चेंज करत नाही कितीही सांगितलं तरी. आणि सकाळी तो स्कूलला जाताना, दुपारी तो स्कूलमधून आल्यानंतर आणि रात्री झोपताना या 3 वेळेस या दोघांची एवढी फ्रेंडशिप असते, एवढे चांगले मित्र असतात, एवढं बंधुप्रेम असतं, विचारू नका. आणि मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये बापरे, छोट्या छोट्या गोष्टींवरून इतकी भांडणं करतात. लहानच काय, सगळ्याच भावंडांमध्ये, भावांमध्ये, बहिणींमध्ये असे छोटे मोठे मस्तीचे क्षण असतात. ते आत्ताच जगल्या जातात आणि ते एन्जॉय केले पाहिजेत. खूप छान मस्त त्यांना वाटत होतं ते. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.